निजामशाही, आदिलशाही, मुघलशाही अशा सुलतानी संकटांनी हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली, हिंदू देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना केली। परंतु अशीच देश विघातक प्रतीकं काही लोकांना जवळची वाटतायत, त्यांच्यावरती त्यांचं प्रेम उफाळून येतंय। पण त्यांना हेही माहीत असलं पाहिजे, अशा देश विघातक सुलतानी प्रवृत्तींना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं। आता काही भांडगुळांना अशा जिहादी प्रवृत्तींच्या बाबतीमध्ये प्रेम उफाळतंय, ते डोकं वर काढू पाहतायत। तर त्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की या जिहादी अवलादींना आम्ही गाडून त्यांच्या थडग्यावरती भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही। पुण्यश्लोक अहिल्या देवींचं काम अखंड देशाला माहित आहे, जगभरामध्ये त्यांचं नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी पुढे नेली, हिंदू मनावरती जे दडपण होतं ते दडपण दूर करून त्यांना मायेचा आधार दिला, त्यांना संरक्षण दिलं, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अशा अहिल्या देवींचं नाव हे अहमदनगरला दिलंय आणि ते कोणीही पुसून काढू शकत नाही। काल काही जिहादी कुत्री तिथं गोळा झाली होती, तुम्ही लाखोच्या संख्येनं जिहादी एकत्रित आला तरी सुद्धा तुम्ही अहिल्यानगर हे नाव पुसून काढू शकत नाही। तुम्हाला जरी अहमदविषयी प्रेम असलं तर तुम्हाला अहिल्यानगरच म्हणावं लागेल। या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ईश्वरपूर या नावांचा ज्यांना ज्यांना त्रास होतोय ते देशाच्या विरोधातले आहेत, देश विघातक आहेत आणि हिंदू विरोधी आहेत। तुम्हाला या महाराष्ट्रात राहायचं असेल तर अहिल्यानगरच म्हणावं लागेल, छत्रपती संभाजीनगर म्हणावं लागेल आणि ईश्वरपूर म्हणावं लागेल। जर कुणी तुम्ही वळवळ केली तर तुम्हाला ठेचून काढायची ताकद आमच्या लोकांच्या मध्ये आहे।